हो होतं. मी ना इथे थोडासा वेगळा टेक घेईन की आपण बऱ्याच वेळेला ना मुलांना अंडर एस्टिमेट करतो की त्यांना समजणार नाही, पण मुलं प्रचंड लेवलची मॅच्युरिटी असते त्यांच्यामध्ये आणि ती मॅच्युरिटी जर लहानपणापासून तुम्ही त्यांच्यामध्ये अशी रुजवली तर त्याचा ॲज अ वर्किंग वुमन तुम्हाला खूप फायदा होतो. म्हणजे माझ्या लेकीला, आय हॅव अ गर्ल, एकच मुलगी आहे मला, तिला लहानपणापासून हे माहिती होतं की आई आपली 24 तास घरी नसते. आणि बऱ्याच वेळेला जे मी म्हणेन की आपण करिअर गॅप जो घेतो ना त्याचा आपल्याला त्रास होतो. म्हणजे बऱ्याच महिला करिअर गॅप घेतील आणि मग अचानक आई बाहेर जायला लागली, जी आई आपल्याबरोबर 24 तास होती ती अचानक 9 ते 5 गायब आहे. तर ही गोष्ट मुलांनाही पचवायला थोडीशी जड जाते. आणि हेच जर तुम्ही करिअर ब्रेक नाही घेतला तर मुलं खूप नॅचरली अडॅप्ट होतात आणि ह्युमन्स आर व्हेरी अडॅप्टिव्ह. आय मीन इट कॅन बी एन इन्फंट ऑल्सो. तर माझ्या बाबतीत मी ब्रेक घेतला नाही. माझी मुलगी जी होती तिला माहिती होतं आई सकाळी जाते संध्याकाळी येते. सो तिच्याकडून कधीच अशी कंप्लेंट नाही आली की अरे तुम्हाला वेळ देत नाहीये. म्हणजे तिचं होतं की संध्याकाळनंतरचा जो वेळ आहे तो आपलाच आहे. तर ती जी वाटायची म्हणजे ते दिवसभराची आई आपली आणि संध्याकाळची आई आपली ही भावनाच तिच्या मनात नव्हती. त्यामुळे तिला वाटायचं हा संध्याकाळी आई येते. तर तिचं अगदी खूप म्हणजे 6-7 महिन्याची होती तेव्हा तिचं एक डोक्यात पक्क बसलं की अंधार व्हायच्या आत आई घरी येते. तर ती केव्हा पॅनिक व्हायची. आणि मी सांगते 10 महिन्याची होती तर रात्र व्हायला लागली का मग तिची थोडंसं अस्वस्थता वाढायची की आई आली नाहीये घरी. पण म्हणजे इतके ते अडॅप्टिव्ह असतात. त्यामुळे मुलांच्या बाबतीत मला जर म्हणाल तर आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट. आणि फॉर्च्युनेट म्हणण्यापेक्षा मी त्या पद्धतीनेच मुलाला हँडल केलं की आपली आई जी आहे ते घराच्या बाहेरही असते आणि मग नंतर शनिवार रविवार किंवा आपला एक मी टाईम असतो. तर आम्ही ना आठवड्याचा एक मी टाईम ठरवून घेतो की ह्या वेळेला आपल्याला तू आणि मी हेच आहे. तर जे मी म्हणत होत मग अशी बॅलन्स करणं, तर ह्या गोष्टी कुठेतरी मुलांमध्ये रुजवल्या पाहिजे. आणि तीही माझ्याकडे बऱ्याच वेळेला येते की अमुकची मम्मा जी आहे ती घरात दिवसभर असते. आता तिला कळायला लागलं. त्यामुळे तू माझ्याकडे दिवसभर का नसते. तर मग तिला म्हणते की बाबा अमुकची मम्मा घरी पूर्ण वेळ असते, हाऊसवाईफ आहे आणि तिने ती प्रायोरिटी ठरवली आहे. तुझी मम्मा जी आहे ती वर्किंग आहे त्यामुळे ती बाहेर जाते, ती काम करते आणि ती काम करते म्हणून तुला इतर मुलांपेक्षा 2 गोष्टी जास्त मिळतात. तर यू नीड टू बेसिकली सेट अ डायलॉग. ॲब्सोल्युटली.